एकीकडे उमेदवारी अर्ज माघारीचं टेन्शन आणि दुसरीकडे शिवसेनेचे शक्ती प्रदर्शन असं दृश्य नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये पाहायला मिळत आहे। बंडखोरांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावेत यासाठी भाजपचे नेते ठाण मांडून बसलेत। प्रभाग क्रमांक 25 आणि 29चा गुंता सोडवण्याचा प्रयत्न करत असताना प्रभाग क्रमांक 28 मध्ये शिवसेनेच्या चारही उमेदवारांनी प्रचाराचा नारळ फोडून रॅली काढून जोरदार शक्ती प्रदर्शन करायला सुरुवात केली आहे। आढावा घेतलेला आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी। एका बाजूला उमेदवारी अर्ज माघारीचं टेन्शन आहे। भारतीय जनता पक्षाचा सर्वच पक्षांवरती डोकेदुखी वाढलेली आहे। ज्यांच्या समोर बंडखोर उभे आहेत त्यांची डोकेदुखी वाढली आहे। दुसऱ्या बाजूला आपण बघतोय की प्रचाराला देखील सुरुवात झालेली आहे। दीपक भाऊ दातीर, अमोल भाऊ पाटील, शीतलताई भामरे आणि मी सुवर्णा वटले आज आम्ही चौघही जण शिवसेना धनुष्यबाण या निशाणीवर आदरणीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने, मार्गदर्शनाने आणि एकनाथ शिंदे साहेब यांच्या आशीर्वादाने आज खऱ्या अर्थाने आज या उपेंद्रनगरमधील खंडेराव महाराज मंदिरामध्ये प्रचाराचा नारळ फोडून आज आमच्या चौघांच्याही उमेदवारीचा प्रचाराचा आम्ही बाईक रॅलीच्या माध्यमातून शुभारंभ करत आहोत। किती आयात लोक घेतले आणि आयात घेतल्यामुळं जे काही जुने त्यांचे सहकारी होते ते नाराज झाले आणि डबल एबी फॉर्म त्या ठिकाणी झालाय आणि शहराला कळालं का खऱ्या अर्थाने भाजपला विकास करायचा होता का त्या ठिकाणी उमेदवार म्हणजे त्यांचे जे काही खंदक कार्यकर्ते होते त्यांच्याबरोबर गद्दारी करायची होती। याच्यातनं ते दिसून आलेलं आहे। भारतीय जनता पार्टीने गेल्या 8 दिवसामध्ये जे काही कृत्य आपल्या सर्वांसमोर आले, आम्ही निष्ठावंत कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे गेले 35 वर्षापासून आमचे वडील एकनिष्ठपणे काम करत आले। या सिडकोमध्ये बीजेपी वाढवण्याची सुरुवात बाळासाहेब पाटील यांनी केली आणि आम्हाला देखील तिकीट त्या ठिकाणी डावललं। शेवटच्या 15 मिनिटात या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादानं दीपक भाऊ असतील, सुवर्णाताई असतील यांनी या ठिकाणी आम्हाला एबी फॉर्म देऊन शिवसेनेची उमेदवारी दिली, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो। कॅमेरामन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।